महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा, राजगुरुनगर आणि कैलासवासी नानासाहेब गोरडे सार्वजनिक वाचनालय यांच्या संयुक्त विद्यमानं आयोजित पद्मश्री नामदेव ढसाळ जयंती सोहळा आणि साहित्य पुरस्कार वितरण कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला। यामध्ये यावर्षीचा डॉक्टर आनंद यादव स्मृती सर्वोत्कृष्ट आत्मचरित्र आत्मकथन चरित्र पुरस्कार बोरपाडे गावचे विजयराव घोलपे यांना त्यांच्या डॉक्टर डी.वाय. पाटील साहेबांच्या सहवासात या ग्रंथासाठी आदर्श गाव हिवरे बाजारचे सरपंच पद्मश्री पोपटराव पवार आणि ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते वितरित करण्यात आला। सोमवार दिनांक 16 फेब्रुवारी रोजी आदर्श गाव हिवरे बाजार जिल्हा अहमदनगर येथे हा दिमागदार सोहळा पार पडला। कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर श्रीपाल सबनीस उपस्थित होते, तर स्वागताध्यक्ष म्हणून आदर्श सरपंच पोपटराव पवार यांनी मान्यवरांचं स्वागत केलं। प्रमुख उपस्थितीत पुरुषोत्तम सदाफुले, महाराष्ट्र कामगार साहित्य परिषद, ॲडव्होकेट सतीश गोरडे, अध्यक्ष नानासाहेब गोरडे सार्वजनिक वाचनालय, शरदराव बुट्टे, जिल्हा परिषद सदस्य व्याख्याता यशदा पुणे, संतोष गावडे, अध्यक्ष महाराष्ट्र साहित्य परिषद राजगुरुनगर, तसेच सदाशिव अमराळे उपाध्यक्ष आदी मान्यवर उपस्थित होते। या ग्रंथांचं शब्दांकन सुनील देसाई यांनी केलं। पुरस्काराचे स्वरूप रोख रक्कम, सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्र असं असून हा पुरस्कार आदर्श सरपंच पोपटराव पवार यांच्या हस्ते विजयराव घोलपे यांना प्रदान करण्यात आला। घोलपे सरांनी आपल्या लेखणीतून केवळ व्यक्तिचित्रण न करता एका युगपुरुषाचं कार्य, विचार आणि मूल्यांचा साहित्यिक दस्तऐवज समाजासमोर ठेवला आहे। त्यांच्या लेखणीतील संवेदनशीलता, अनुभव संपन्नता आणि प्रामाणिक अभिव्यक्तीमुळे हा सन्मान त्यांना बहाल करण्यात आल्याचं मान्यवरांनी आपल्या मनोगतात नमूद केलं। कार्यक्रमात साहित्य, शिक्षण आणि सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवरांची उल्लेखनीय उपस्थिती लाभली। विजयराव घोलपे यांच्या या सन्मानामुळे साहित्यप्रेमी शिक्षक आणि वाचन वर्गात आनंदाचं वातावरण असून त्यांच्या पुढील साहित्यिक वाटचालीस सर्व स्तरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे।